तर फर्स्ट बघा आपल्याला काय आहे तर स्टोकिओमेट्रिक डिफेक्ट. स्टोकिओमेट्रिक डिफेक्टमधला आपण कोणता पॉईंट शिकणार आहोत फर्स्ट, तर वॅकन्सी डिफेक्ट हा फर्स्ट पॉईंट आपण शिकणार आहोत. ठीक आहे, तर पहिल्या डिफेक्टचं नाव लिहून घ्या, वॅकन्सी डिफेक्ट. ठीक आहे, वॅकन्सी डिफेक्ट. तर वॅकन्सी डिफेक्ट म्हणजे काय तर आपण ते कन्सिडर करून घेऊयात. ठीक आहे, तर आता बघा मी डायग्राम काढत आहे. हा आपला एक आता युनिट सेल असं कन्सिडर करा. ह्याच्यामध्ये ॲटम्स कसे अरेंजमेंट केलेत बघा. ठीक आहे, तर मी ॲटम्स काढणार आहे 2 3 4 आणि हा 5. ठीक आहे, 6 7 8 9 10 11 12 13 14 15. ठीक आहे, ह्या 3 रो झाल्या. पण बघा अचानक काय झालं आणि हा ॲटम आहे तो निघून गेला, इथून व्हॅनिश झाला समजा. ठीक आहे, हा व्हॅनिश झाला इथून, व्हॅनिश म्हणजेच काय तो निघून गेला आहे. बरोबर, म्हणजेच काय झालं तिथं ॲब्सेन्स झाला. बरोबर, तर असा जो डिफेक्ट आहे ही जी एक आपली काय युनिफॉर्मिटी आहे. बरोबर, हे ॲटम्स काय आहेत रोमध्ये कॉलममध्ये असे डिवाईड झाले आहेत. पण बघा फर्स्ट रोचा एक ॲटम आहे तो मिडलवाला, तो अचानकच व्हॅनिश झाला आहे किंवा निघून गेला आहे. तर जी व्हॅकन्सी तयार झाली आहे याच्यामुळे काय होतं तर व्हॅकन्सी तयार होते. बरोबर, व्हॅकंट स्पेस म्हणतो ना आपण त्याला. तर स्पेस व्हॅकंट झाली म्हणून त्याला आपण काय म्हणणार आहोत तर व्हॅकन्सी डिफेक्ट असं म्हणणार आहोत. तर याचं काय होतं, याच्यामुळं सिस्टीमला काय परिणाम होतो तो आपण आता बघणार आहोत. ठीक आहे, तर आता बघा एक युनिट सेल आहे, तर त्याच्यामध्ये आपण मेन कोणते कोणते प्रॉपर्टीज असतात ते बघितलं होतं. एकतर मास, नंतर व्हॉल्यूम, नंतर डेन्सिटी. बरोबर, तर मासचा फॉर्म्युला काय, मास इज इक्वल टू व्हॉल्यूम मल्टिप्लाय बाय डेन्सिटी. बरोबर बरोबर ना. तर आणि आपलं मोलर मासचं काय फॉर्म्युला आहे, मोलर मास इज इक्वल टू ॲव्होगॅड्रो नंबर याने मल्टिप्लाय बाय मास. बरोबर, आता तुम्हाला क्वेश्चनमध्ये येताना कधी मास दिला असतो का नाही, तर तुम्हाला त्या पेरियॉडिक टेबलप्रमाणे मोलर मास तरी माहिती असतो आणि तुम्हाला काय माहिती असतो ॲव्होगॅड्रो नंबर माहिती असतो. तर आपलं करायचं काय तर मोलर मासला ॲव्होगॅड्रो नंबर डिवाईड केला तर आपल्याला काय मिळणार आहे तर मास मिळणार आहे. ह्याचा आतापर्यंत आपण सोडवत आलो आहे. बरोबर ना. तर आता बघा या अरेंजमेंटमध्ये काय झालं आहे, जी युनिफॉर्मिटी होती ती युनिफॉर्मिटी काय झाले डिस्टर्ब झाले. कारण का इथला जो ॲटम आहे मी इथं दाखवला तर कुठलाही रँडमली निघून जाऊ शकतो. कधी इथला जाऊ शकतो, कधी इथला जाऊ शकतो, इथला कुठलाही व्हॅनिश होऊ शकतो. तर व्हॅनिश झाल्यामुळे काय झालं आहे एक ॲटम निघून गेला, त्यामुळे तर एक ॲटमची कमतरता भासते ना, कमतरता भासत आहे. मग त्याचं काय झालं ॲटमचा मास कमी झाला. बरोबर, ॲटमचा मास कमी झाला. आपला फॉर्म्युला काय मास इज इक्वल टू व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी. बरोबर, एकतर मास कमी झाला आहे. बरोबर, पण व्हॉल्यूम सेम आहे ना, कारण ते एक क्युबिक स्ट्रक्चर आहे, त्याच्यामध्ये ॲटम प्लेस झाले आहेत. क्यूबचं तर स्ट्रक्चर चेंज होत नाही, क्यूबचं स्ट्रक्चर तर सेम आहे, म्हणजेच काय असणार आहे व्हॉल्यूम सेम असणार आहे. पण जेणेकरून मास कमी झाला आहे, व्हॉल्यूम सेम आहे, तर व्हॉल्यूम तर कमी जास्त होऊ शकत नाही, पण मास कमी झाला आहे तर आपल्याला काय करायला लागेल डेन्सिटी पण कमी व्हायला लागेल. मगच इक्वेशन बॅलन्स होणार आहे ना. तर बघा मी पुन्हा दाखवतो, मास इज इक्वल टू व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी. बरोबर, तर एक ॲटम आपल्याला निघून गेला आहे, हा वाला ॲटम काय झाला आहे तर निघून गेला आहे. बरोबर, आणि सिस्टीमची व्हॉल्यूम जे क्युबिक स्ट्रक्चर आहे त्याचं तर डिफॉर्मेशन काय झालेलं नाही, म्हणजे व्हॉल्यूम काय राहणार आहे आपला कॉन्स्टंट राहणार आहे. व्हॉल्यूम तरी कॉन्स्टंट राहणार आहे, पण मास कमी झाला आहे. व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे पण मास कमी झाला आहे. तर आता मास कमी झाला आहे म्हटल्यावर डेन्सिटी लेवल कमी व्हायला पाहिजे, जेणेकरून इक्वेशन बॅलन्स होईल, म्हणून डेन्सिटी पण कमी होते. समजलं. जर एखादा ॲटम निघून गेला, व्हॅकन्सी डिफेक्ट आला, तर त्याच्यामध्ये काय होतं मास कमी होतो, त्याचप्रमाणे डेन्सिटी कमी होते, पण व्हॉल्यूम कॉन्स्टंट राहतं. ठीक आहे, समजले. आणि हे कशामध्ये होतं, कोणत्या सॉलिड्समध्ये होतं, तर लिहून घ्या, नोट लिहून घ्या. हे फक्त होतं इट हॅपन्स ओनली इन इट टूक प्लेस ओनली इन काय सांगितलं होतं मी
नॉन आयोनिक सॉलिड्स. ठीक आहे, इट टूक प्लेस ओनली इन नॉन आयोनिक सॉलिड्स. आता हे तुम्हाला मी समजावून सांगितलं, पण त्याची डेफिनेशन काय असणार आहे बघा. ते डेफिनेशन काय असणार आहे, काय वाटतं तुम्हाला डेफिनेशन काय असणार आहे? मग डेफिनेशनच्या अगोदर तुम्हाला सांगतो बघा, लक्ष देऊन ऐका. जे आपण आता डेफिनेशन जे पुस्तकामध्ये दिले आहे किंवा बुक्समध्ये दिले आहे, त्याच्यामध्ये काही टर्म्स वापरण्यात आलेले आहेत, बरोबर. ते मी तुम्हाला आता एक्सप्लेन करून सांगणार आहे. तर लक्ष द्या. हे जे आतापर्यंत आपण ॲटम म्हणत आलो बघा, जे गोल गोल रेड कलर दाखवलं आहे, त्याला स्टँडर्ड भाषेमध्ये काय म्हणतात, तर काय म्हणतात, साईड्स असं म्हणतात. ठीक आहे. हे पूर्ण त्याचे तयार झालं आहे, त्याला आपण काय म्हणतो, लॅटिस म्हणतो. ठीक आहे. पूर्ण जे क्रिस्टल स्ट्रक्चर असे मल्टिपल क्रिस्टल स्ट्रक्चर एकत्र येऊन काय होतात, तर लॅटिस तयार होतो. तर हा लॅटिस त्यांनी कन्सिडर केला आहे. आणि जे छोटे छोटे ॲटम आहेत त्यांना काय असं म्हणलं त्यांनी, तर साईड्स असं म्हणलेलं आहे. समजलं. हा पूर्ण तो लॅटिस आहे, हे जे छोटे छोटे त्यांना आपण काय म्हणणार आहे, साईड्स असं म्हणणार आहोत. तर त्याची डेफिनेशन काय दिली आहे बघा. वेन इन आयोनिक सॉलिड्स सम ऑफ दिस लॅटिस साईड्स आर वॅकंट, देन इट इज कॉल्ड ॲज दी वॅकन्सी डिफेक्ट. तर ते डेफिनेशन लिहून घ्या बघा. when in ionic solids some of the lattice sites are vacant, then it is called as vacancy defect. समजलं. ही आपली डेफिनेशन आहे बघा. वेन इन आयोनिक सॉलिड्स सम ऑफ द लॅटिस साइड्स आर वॅकंट, देन इट इज कॉल्ड एज दी वॅकन्सी डिफेक्ट. मी तुम्हाला सांगितलं, हा जे पूर्ण स्ट्रक्चर आहे त्याला आपण लॅटिस म्हणणार आहोत, आणि जे छोटे छोटे ॲटम्स आपण सुरुवातीला जे म्हणत होतो त्यांना काय म्हणणार आहोत, तर लॅटिस असं म्हणणार आहोत. ठीक आहे. त्याच्यावरून जी डेफिनेशन तयार केली आहे, वेन इन आयोनिक सॉलिड्स सम ऑफ द लॅटिस साइड्स आर वॅकंट, देन इट इज कॉल्ड एज दी वॅकन्सी डिफेक्ट. समजलं. तर आता ह्याच्या पुढचा पार्ट बघणार होतो. पुढचा काय आहे, तर इंटरस्टेशियल डिफेक्ट. ठीक आहे. तर आता इंटरस्टेशियल डिफेक्ट नाव द्या. इंटरस्टेशियल डिफेक्ट इंटरस्टेशियल डिफेक्ट. ठीक आहे. आता इंटरस्टेशियल डिफेक्ट म्हणजे काय बघा. तुम्हाला नावावरून काय आठवतं, इंटरस्टेशियल म्हणजे काय. तर तुम्ही हॉलिवूडचे मूवीज वगैरे बघितलं असेल बघा. इंटरस्टेलर, बरोबर. इंटरनॅशनल म्हणजेच काय, इंटरनॅशनल म्हणजेच काय, तर आपण इंटरस्टेशियल म्हणजेच काय असणार आहे, तो एका ठिकाणावरून निघून जाऊन दुसऱ्या ठिकाणी प्लेस होणार आहे, बरोबर. किंवा इंटरस्टेलर म्हणजे काय, स्टेलर म्हणजे काय सांगा. तर जे गॅलेक्सीज असतात आपल्या, त्याच्यामध्ये ज्यावेळी आपण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ट्रॅव्हल करतो, किंवा ब्लॅक होल माहिती आहे तुम्हाला, ब्लॅक होल कन्सेप्ट वगैरे माहिती आहे बघा. तर म्हणजे एका गॅलेक्सीमधून दुसऱ्या गॅलेक्सीमध्ये जातो, म्हणजे बेसिकली कन्सेप्ट काय असणार आहे, तर जो ओरिजिनल पोझिशन असणार आहे लॅटिसची, लॅटिस म्हणण्यापेक्षा आपण बेस्ट वर्ड काय, तर साईडची, ते एका प्लेस सोडून तो दुसऱ्या प्लेसवर मूव्ह होणार आहे, तर त्यालाच काय म्हणतो आपण, इंटरस्टेशियल, बरोबर. इंटरस्टेशियल डिफेक्ट असं म्हणणार आहोत. तर आता बघा ह्याच्यामध्ये होणार काय, तर आपण मी सुरुवातीला लॅटिस काढून दाखवतो तुम्हाला. ठीक आहे. तर बघा 1 2, ह्याला आपण आता काय म्हणणार आहोत, लॅटिस म्हणणार आहोत, सॉरी साईड्स म्हणणार आहोत. 4 5 6 7 8 9 10 11 12. ठीक आहे. हे असे आहेत बघा. ठीक आहे. पण ह्याच्यामध्ये काय होतं, ह्याच्यामध्ये जेव्हा डिफेक्ट तयार होतो, इथं डिफेक्ट लिहितो, हा ओरिजिनल आहे, विदाऊट डिफेक्टचा आहे हा. पण ज्यावेळी डिफेक्ट तयार होतो, इंटरस्टेशियल डिफेक्ट तयार होतो, तर याच्यावेळी याच्यामध्ये कसं डिफरन्स तयार होतो बघा. मी सेम स्ट्रक्चर पुन्हा काढत आहे, यावेळी ब्लू पेन वापरत आहे मी. 1 2 3
4. ठीक आहे, 4च साईड्स वापरले होते, तर 4च वापरतो मी. 2 3 4 5 6 7 8. पण आता बघा, हा जो होता, हा जो प्रिव्हियस केसमध्ये होता, तो समजा इथून निघून या ठिकाणी प्लेस झाला, बरोबर. म्हणजेच काय, त्यानं ओरिजिनल पोझिशन चेंज केली आणि न्यू पोझिशनला गेला. पण तो अजूनही कशामध्ये आहे, तर सेम लॅटिसमध्ये. तो दुसऱ्या लॅटिसमध्ये गेला आहे का, नाही आहे. तर सेम लॅटिसमध्ये, फक्त त्याने आपली पोझिशन काय चेंज केली, या तो बॉटमच्या कॉर्नरला होता, तो टॉप पोझिशनला गेला आहे. तर ते मी दाखवतो बघा, तो इथे जाऊन बसला आहे. समजलं. जी ओरिजिनल जागा जी ती होती, इथं होती, ते त्यानं ट्रॅव्हल करून या साईडला गेला आहे. म्हणजे त्यानं ट्रॅव्हल केलं आहे, बरोबर. म्हणजे अशा डिफेक्टला काय म्हणणार आहोत आपण, तर इंटरस्टेशियल डिफेक्ट असं म्हणणार आहोत. ठीक आहे. तर याच्यामध्ये बघा, नोट करून घ्या, हा जो डिफेक्ट आहे तो कशामध्ये होतो, फक्त आणि फक्त मगाशी मी सांगितलं कशामध्ये होतं, इट टूक प्लेस, किंवा असं म्हणण्यापेक्षा आज आपण असं म्हणत, दिस डिफेक्ट टेक्स प्लेस only in non-ionic solids. बरोबर आहे ना, फक्त आणि फक्त नॉन आयनिक सॉलिड्समध्येच हा डिफेक्ट तयार होतो. तर आता बघा, याच्यामध्ये मगाशी मी तुम्हाला सांगितलं कोणत्या कोणत्या प्रॉपर्टीज आहेत, तर एक तर मास आहे, सेकंड आहे ती व्हॉल्यूम आहे, आणि थर्ड वन आहे ती काय आहे, डेन्सिटी आहे, बरोबर. तर आता बघा, मी फॉर्म्युला पुन्हा लिहितो, मास इज इक्वल टू व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी. ठीक आहे ना, मास इज इक्वल टू व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी. तर आता या केसमध्ये बघा काय होणार आहे, हा जो आपला साईट्स आहे, किंवा जो ॲटम आहे बेसिकली आपण म्हणतो, पण टेक्निकली भाषेमध्ये काय म्हणणार आहोत आपण याला, साईट्स असं म्हणणार आहोत. हा जो साईट आहे तो निघून कुठे गेला आहे, या ठिकाणी गेला आहे, तो त्यानं ट्रॅव्हल केला आहे. पण तो अजूनही काय आहे, तर सेम लॅटिसमध्ये आहे, तो त्यानं लॅटिस चेंज केला आहे का, नाही, बरोबर. म्हणजेच काय, त्याचं व्हॉल्यूम तर एक लॅटिस आहे, त्याचं व्हॉल्यूम तर सेम असणार आहे, बरोबर. त्याचं डिफॉर्मेशन झालं आहे का त्या लॅटिसचं, नाही, त्याचं व्हॉल्यूम तर कॉन्स्टंट असणार आहे. मी ते लिहितो, हा कॉन्स्टंट आहे, बरोबर. पण हा जो लॅटिस किंवा हा साईट आहे, तो सेम लॅटिसमध्ये शिफ्ट झालेला आहे, एका प्लेसवरून दुसऱ्या ठिकाणी गेलेला आहे. त्यामुळं त्या लॅटिसचा मासवरती काय फरक पडणार आहे का, नाही. जर तो काय म्हणतात त्याला, ॲटम किंवा साईट हा जो लॅटिस सोडून दुसऱ्या लॅटिसमध्ये गेला, तर ह्याचा काय डेफिनेटली झालं असतं, मास कमी झालं असतं, बरोबर. दुसऱ्या ठिकाणी गेल्यानंतर मास कमी झालं असतं, पण तो अजूनही सेम लॅटिसमध्ये आहे, त्यामुळे मास पण काय होणार आहे, कॉन्स्टंट राहणार आहे, बरोबर. आता बघा, मास इज इक्वल टू व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी. एकतर व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे, मास पण कॉन्स्टंट आहे, त्यामुळे डेन्सिटी पण काय असणार आहे आपली, कॉन्स्टंट असणार आहे, बरोबर. म्हणजेच काय, ह्याच्या फिजिकल प्रॉपर्टीज चेंज होत नाहीत. जरी हा डिफेक्ट म्हणजेच इंटरस्टेशियल डिफेक्ट जरी कोणत्या सॉलिडमध्ये आला, तर त्याच्या फिजिकल प्रॉपर्टीज कोणत्याही चेंज होत नाहीत, बरोबर. तर हा नोट पॉईंट तुम्ही लिहून घ्या. इवन इफ दिस डिफेक्ट टेक्स प्लेस इन एनी सॉलिड, इट डझंट चेंजेस एनी फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ दी सॉलिड. ठीक आहे. तर आता याचं डेफिनेशन काय असणार आहे बघा, जे मेन इम्पॉर्टंट पॉईंट्स होते ते मी सांगितले तुम्हाला. तर याच्यावरून तुम्हाला डेफिनेशन तयार करता येईल का बघा. डेफिनेशन काय असणार आहे बघा, बघू. तर लिहून घ्या, व्हेन इन एन ionic solids, non-ionic solids, when in the non-ionic solids, some of the constituent atoms are
changed their original position in the same lattice, it is called as the interstitial defect. किंवा जर तो interstitial defect आहे त्यामुळे आपण सिम्पली त्याला काय मॉडिफाय करूयात, when in the non-ionic solid some of the constituent atoms are occupy interstitial sites in lattice म्हणण्यापेक्षा काय म्हणूयात आपण, in same lattice then it is called as काय, interstitial defect. समजलं? तर बघा हा डिफेक्ट काय आहे, ही आता मी माझे डेफिनेशन तयार केले. तुम्ही सिम्प्लिसिटीसाठी तुमच्या आवडीची कोणती डेफिनेशन तयार करू शकता. बेसिकली तुम्हाला काय कन्सेप्ट समजता आला पाहिजे, ठीक आहे. म्हणजे बघा, व्हेन इन अँड नॉन आयनिक सॉलिड, म्हणजे बेसिकली तुम्हाला सांगितलं आहे दिस डिफेक्ट टेक्स प्लेस ओनली इन नॉन आयनिक सॉलिड. तर ते सुरुवातीला तुम्हाला डिफाईन करायचं आहे, बरोबर. व्हेन इन अँड नॉन आयनिक सॉलिड सम ऑफ द कॉन्स्टिट्युएंट ॲटम्स आर ऑक्युपाय. सम ऑफ द कॉन्स्टिट्युएंट ॲटम्स म्हणजेच काय, हे जे ॲटम्स आहेत, कॉन्स्टिट्युएंट म्हणजेच काय, जे आजूबाजूला आहे, शेजारी आहे, त्याला आपण काय म्हणतात, कॉन्स्टिट्युएंट ॲटम्स असे म्हणतात. सम ऑफ द कॉन्स्टिट्युएंट ॲटम्स आर ऑक्युपाय इंटरस्टेशियल साईट्स. इंटरस्टेशियल म्हणजेच काय, ज्यावेळी ते एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जातात त्याला आपण काय म्हणणार आहोत, तर इंटरस्टेशियल साईट्स इन द सेम लॅटिस, देन इट इज कॉल्ड ॲज द इंटरस्टेशियल डिफेक्ट. बरोबर, समजलं सगळ्यांना. तर आता आपण याच्या पुढचा पॉईंट बघूया. पुढचा काय असणार आहे, तर पुढचा कोणता सांगितलं होता मी, शॉर्टकट डिफेक्ट आणि फ्रँकल डिफेक्ट. हे तर खूप इम्पॉर्टंट असतात बघा, याच्यावर खूप प्रॉब्लेम असतात तुमच्या एक्झाममध्ये. तर हे दोन इफेक्ट आहेत ते खूप मनापासून ऐकून घ्या, ठीक आहे. तर आता बघा, लिहून घ्या टायटल. थर्ड आहे ना आपला हा डिफेक्ट, तर थर्ड नाव द्या शॉर्टकट डिफेक्ट. फक्त एकदा स्पेलिंग चेक करा, तर मी तुम्हाला डायरेक्ट शिकवत आहे, स्पेलिंग जरासं चेक करून घ्या तुम्ही. तर शॉर्टकट डिफेक्टमध्ये काय होते बघा, काय असणार आहे वाटतं, तुम्ही थोडंसं विचार करून सांगा बघा. बघा काय वाटतं स्टोकिओमेट्रीमध्ये शॉर्टकट डिफेक्टमध्ये काय वाटते बघा. नाव दिलं आहे, शॉर्ट केलं त्याला, बरोबर, शूट केलं आहे म्हणजेच काय, शॉर्टकट डिफेक्ट असं नाव दिलं आहे. तर आता बघा तुम्हाला मी लॅटिस काढून दाखवतो सुरुवातीला. तर हा समजा आता आपला ओरिजिनल लॅटिस आहे, ठीक आहे. आता मी हे काय करणार आहे, तुम्हाला इन टर्म्स ॲनायन आणि कॅटायन दाखवणार आहे, ठीक आहे. तर आता बघा सुरुवातीला मी तुम्हाला ब्लॅक पेनने दाखवतो. ठीक आहे, पुन्हा ब्लू पेनने दाखवतो. ठीक आहे, हे जी ब्लू आहेत ते आपले काय आहेत, ॲनायन आहेत, म्हणजेच निगेटिव्ह चार्ज असणार आहे त्यांच्यावरती, बरोबर. आणि जे ब्लॅक आहेत ते काय आहेत, तर कॅटायन, त्यांच्यावर काय असणार आहे, पॉझिटिव्ह चार्ज असणार आहे. तर आपलं काय आहे, तर याला पूर्ण आपण लॅटिस असं म्हणणार आहोत, ठीक आहे. ॲनायन कॅटायन एकमेकांना कसं असतात, टच करून असतात, पण सिम्प्लिसिटीसाठी तुम्हाला मी कसं का दाखवलं आहे, तर एक सिम्प्लिफाईड व्हर्जनमध्ये दाखवलेलं आहे. तर आता बघा शॉर्टकट डिफेक्टमध्ये होतं काय ॲक्च्युली, तर तुम्हाला आता एकदम साध्या भाषेमध्ये सांगतो, पण हसायचं नाही आहे तुम्ही, ठीक आहे. तुम्हाला माहिती आहे, समजा एक कपल आहे समजा, ठीक आहे. कपल आहे, एक मुलगा आहे, एक गर्ल आहे आणि एक बॉय आहे, बरोबर. ते खूप दिवसापासून रिलेशनशिपमध्ये होते असं कन्सिडर करा, ठीक आहे. पण नंतर त्यांनी काय केलं, तर पळून गेले आणि त्यांनी लग्न केलं, बरोबर. सैराट पिक्चर बघितला असेल तुम्ही, ते पळून गेले आणि त्यांनी लग्न केलं. पण हे घरच्यांना मान्य नव्हतं, म्हणून त्यांनी काय पाठवले, तर बेसिकली गुंडांना पाठवलं त्यांना मारायला, बरोबर. प्रत्येक हिंदी मूवीमध्ये हेच असतं बघा, गुंडांना मारलं. आणि त्या गुंडांनी काय केलं, तर गर्लला पण मारलं, त्या मुलगीला पण मारलं
आणि त्या मुलग्यालासुद्धा मारलं. म्हणजेच काय केलं, गर्लला पण मारलं, बॉयला पण मारलं. म्हणजे ह्या केसमध्ये काय असणार आहे, गर्ल म्हणजेच काय असणार आहे आपला निगेटिव्ह चार्ज असणार आहे, बॉय म्हणजेच काय असणार आहे आपला पॉझिटिव्ह चार्ज असणार आहे. समजलं? म्हणजेच काय करणार आहेत, तर एक कॅटायन आणि एक ॲनायन कॅन्सल करणार आहेत, एकमेकांना मारून टाकणार आहेत, किंवा दोन्ही पण एकदम व्हॅनिश होणार आहेत. पण असं होत नाही की एक कॅटायन गेला आहे आणि 2 ॲनायन गेलेत. असं कधी होतं का? एक पोरगा आणि 2 पोरगी कधी पळून जातात का? नाही. तर तसं नाही, एकच कॅटायन आपलं जाणार आहे आणि एकच ॲनायन कॅन्सल झाला तर होणार आहे. तर असं का, तर स्टोकिओमेट्री कॉन्स्टंट ठेवायचे. स्टोकिओमेट्री म्हणजे तुम्हाला मी सांगितलं मगाशी, स्टोकिओमेट्री म्हणजे काय होतं, H2O बरोबर. ह्याच्यामध्ये हायड्रोजनचे किती ॲटम आहेत, 2 आहेत, आणि ऑक्सिजनचा किती आहे, 1 ॲटम आहे. तर तुम्ही बघा, इंडियामध्ये वॉटर तयार होताना हायड्रोजनचे 2 ॲटम लागतात आणि ऑक्सिजनचा एकच ॲटम लागतो. हे फक्त इंडियामध्ये पॉसिबल आहे का? समजा तुम्ही अमेरिकेमध्ये गेला किंवा रशियामध्ये गेला, ठीक आहे, तिथं असं होतं का की हायड्रोजनचे 4 ॲटम लागतात बाबा आणि ऑक्सिजनचा एकच ॲटम लागतो. हे असं असेल तरच आमच्याकडं पाणी तयार होतं, असं अमेरिकेवाले म्हणतात का? नाही. तर तिथे पण काय लागतं, हायड्रोजनचे 2च ॲटम लागतात आणि ऑक्सिजनचा पण एकच ॲटम लागतो. जर हा रेशो युनिव्हर्सल कॉन्स्टंट आहे, तुम्ही युनिव्हर्समध्ये कुठेही जा, जेव्हा हायड्रोजनचे जे 2 ॲटम आणि ऑक्सिजनचा 1 ॲटम एकत्र येतात, त्याचवेळी तुमचं काय होतं, तर वॉटर तयार होतं. हा जो रेशो आहे त्यालाच आपण काय म्हणणार आहोत, तर स्टॉकिओमेट्री असं म्हणणार आहोत. ठीक आहे. तर बघा, हे स्टॉकिओमेट्री कॉन्स्टंट ठेवण्यासाठी काय करणार आहे, तर एकच कॅटायन आणि एकच ॲनायन काय करणार आहेत, एकमेकांना कॅन्सल करणार आहेत. तर आता तुम्हाला मी काढून दाखवतो. बघा, शॉर्टकट डिफेक्टमध्ये होतं काय, तर हा एक ॲनायन निघून गेला, व्हॅनिश गेला, आणि तो जाताना काय केला, तर ह्या कॅटायनला घेऊन गेला. म्हणजेच 2 कॅन्सल आउट झाले ना, बरोबर. किंवा असं पण होऊ शकतं, 2 ॲनायन जाऊ शकतात, म्हणजे 2 कॅटायनला पण जायला पाहिजे. जेवढे नंबर ऑफ ॲनायन जातील तेवढेच नंबर ऑफ कॅटायन हे गेले पाहिजेत. म्हणजेच काय केलं, त्यांना आपण शूट केलं आहे. बघा, तुम्हाला सांगितलं गुंड आले आणि त्यांनी काय केलं, तर बॉयला पण मारलं आणि गर्लला पण मारलं. म्हणजेच काय केलं, शूट केलं. मग शूट केलं म्हणजेच काय झालं, एक ॲनायन गेला, एक कॅटायन गेला, म्हणून त्याचं नाव काय केलं आहे, शॉर्टकट डिफेक्ट असं पाडलेलं आहे. बरोबर. हे समजलं सगळ्यांना? तर आता बघा, नोट लिहून घ्या. नोट काय असणार आहे, नोट दिस डिफेक्ट टेक्स प्लेस ओनली इन, कशामध्ये होणार सांगा बघूया. मी मगाशी तुम्हाला टेबल तयार करताना सांगितलं होतं, जे पहिले 2 होते ते कशामध्ये होत होते, तर नॉन आयोनिक सॉलिडमध्ये होते ते. तर आता कशामध्ये होणार आहे, तर आयोनिक सॉलिडमध्ये. दिस डिफेक्ट टेक्स प्लेस इन आयोनिक सॉलिड्स. समजलं? तर आता बघा, मास, व्हॉल्यूम आणि डेन्सिटीमध्ये काय फरक पडणार आहे. बघा, मास इज इक्वल टू, आपला फॉर्म्युला काय, मास इज इक्वल टू व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी, बरोबर. मास इज इक्वल टू व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी. आता बघा, या केसमध्ये काय झालं आहे, तर एक ॲनायन पण गेला आणि एक कॅटायन पण गेला आहे, किंवा 2 ॲनायन गेलेत आणि 2 कॅटायन गेलेत. म्हणजेच काय झाले, त्यांचा मास तेवढा कमी झाला, बरोबर. मास तर कमी झाला आहे. पण बघा, ह्या लॅटिसचं डिफॉर्मेशन होणार आहे का, तर नाही. तर मग काय असणार आहे, व्हॉल्यूम आपलं काय राहणार आहे, कॉन्स्टंट राहणार आहे. तर प्रत्येक केसमध्ये बघा, व्हॉल्यूम चेंज होणार नाही आहे, अनलेस अँड अंटिल मॅक्झिमम नंबर ऑफ कॅटायन्स आणि ॲनायन्स गेल्याशिवाय याचं डिफॉर्मेशन होत नाही. म्हणजेच व्हॉल्यूम कॉन्स्टंट राहणार आहे. मग मास तर कमी झाला आहे, व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे, तर मास चेंज झाला आहे, व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे, तर हे इक्वेशन बॅलन्स होण्यासाठी काय लागेल, डेन्सिटी पण कमी व्हायला पाहिजे. म्हणजे काय होतं, डेन्सिटी कमी होते. ठीक आहे. तर नोट लिहून घ्या, मास कमी होतो या केसमध्ये, डेन्सिटी पण कमी होते, पण आपलं व्हॉल्यूम काय राहतं, व्हॉल्यूम रिमेन्स अनचेंज्ड. ठीक आहे, व्हॉल्यूम आपलं काय राहतं, तर अनचेंज्ड राहणार आहे. ठीक आहे, समजतं? त्याचा फॉर्म्युला काय तयार होईल सांगा बघूया. आता फॉर्म्युला म्हणण्यापेक्षा डेफिनेशन काय तयार होईल सांगा बघूया. एनी गेसेस, डेफिनेशन काय असणार आहे याची. बघा, when equal number of cation and anion are removed by any means
फ्रॉम क्रिस्टल लॅटिस देन इट इज कॉल्ड ॲज दी शॉर्टकी डिफेक्ट. समजलं? असं काहीतरी झालं बाबा, त्याच्यामुळे काय झाले, तर इक्वल नंबर ऑफ ॲनायन्स आणि इक्वल नंबर ऑफ कॅटायन्स आर रिमूव्ड फ्रॉम दी लॅटिस, क्रिस्टल लॅटिस इज कॉल्ड एज शॉर्टकी डिफेक्ट. ठीक आहे, हा खूप इम्पॉर्टंट आहे, याला मी स्टार मार्क करतो. काही समजलं नसेल तर तुम्ही आत्ताच विचारून घ्या किंवा कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता मला, तर याच्यावर भरपूर तुम्हाला क्वेश्चन्स येणार आहेत शॉर्टकी डिफेक्टवरती. ठीक आहे, हे तुम्हाला इझिली समजण्यासाठी मी तुम्हाला उदाहरण दिलेलं आहे. बरोबर, गुंडाने काय केलं, तर बॉयला पण मारलं, गर्लला पण मारलं, म्हणजे शूट आउट केले, त्यामुळे त्याचं नाव काय ठेवलं, तर शॉर्टकी डिफेक्ट असं ठेवलेलं आहे. ठीक आहे, तर डेफिनेशन बघा आता काय असणार आहे. वेन इक्वल नंबर ऑफ cations and anions are removed by any means from crystal lattice is called as शॉर्टकी डिफेक्ट. ठीक आहे, समजलं? हा खूप इम्पॉर्टंट आहे पॉईंट हा. जर काही समजलं नसेल तर कमेंट सेक्शनमध्ये विचारून घ्या, पण कन्सेप्ट आहे ते क्लिअरच करून घ्या, कारण याच्यावर खूप म्हणजे खूप क्वेश्चन विचारले जाणार आहेत आणि ते तुम्हाला सॉल्व करता आलं पाहिजेत असं मला वाटतं आहे. ठीक आहे, तर बघा प्रत्येकाला मी काही ना काहीतरी अशी उदाहरण देत जाणार आहे जेणेकरून तुम्हाला ते पटकन समजेल. ठीक आहे, थँक्यू.